तुमचा पती तुमच्यासाठी देव आहे. जगानं त्याला नावं ठेवू द्यात, अख्ख्या जगानं त्याला नावं ठेवू द्यात, साऱ्या गावानं त्याला नावं ठेवू द्यात, तुमचा पती तुमचा देव आहे. तुम्ही त्यांच्या पाठीशी, तुम्ही त्याच्या पाठीशी मरेपर्यंत खंबीरपणे साथ दिली पाहिजे. तो तुमचा भगवंत आहे. मी अभंग सांगतोय, हे अभंग सांगतोय. तुमचा देव तुमचा पती आहे, तुमचा बाप तुमचा देव आहे. मी नाही बोलत आहे, तुकोबारांचा अभंग बोलतोय आजचा. पितृवचन, बापाच्या शब्दाच्या पलीकडं जाऊ नको. 4 पावसाळे त्यानं जास्त खाल्लेत राजा तुझ्यापेक्षा. आणि एकदा तरी बापाचा डीपी ठेव, एकदा तरी ह्याचा डीपी ठेवतंय, त्याचा डीपी ठेवतंय, त्याची स्टोरी ठेवतंय, याचं स्टेटस ठेवतंय. दुसऱ्याचं स्टेटस ठेवणारं पोरग कधी स्वतःचं स्टेटस निर्माण करू शकत नाही. आणि स्वतःचं स्टेटस निर्माण करणारं पोरग कधीच कुणाचं स्टेटस ठेवत नाही. याच्या मागं पळतंय, त्याच्या मागं पळतंय. आवाज कुणाचा? त्या बापाचा. येऊन येऊन येणार कोण? तुझी मावशी. कशाला कुणाच्या मागं पळतोस राजा? बाप उपाशी आहे तुझा, आई उपाशी आहे तुझी. मी नाही बोलत हे, अभंग सांगतोय आजचा अभंग. तुमचा देव तुमचे माय बाप आहेत. आई बाप जाऊ द्या, बापाच्या फोटोकडे बघून रडण्यात काही अर्थ नाही आई, काही अर्थ नाही. जोपर्यंत तुमचा बाप जिवंत आहे ना, म्हातारा का असाना गड्या हो, घराच्या पुढं वट्यावर बसलेला बाप असावा, घराचा आधार आहे. गरीब असू द्यात, श्रीमंत असू द्यात, म्हातारा असू द्यात, तरणा असू द्यात, घराच्या पुढं बसलेला, वाट्यावर बसलेला बाप असला ना गड्या हो, तुमचा आधार आहे. तुमच्या बापाच्या वचनाच्या पलीकडे नका जाऊ. नाही नाही नाही. आणि जिवंतपणी त्या बापाचं स्टेटस ठेवा ना, बापाचं स्टेटस ठेवा ना. त्याच्या कधीतरी मागं खंबीरपणे उभा राहणं गड्या हो. आणि एकदा बाप गेला ना, ऐका ना आई, पोरीच्या लग्नासाठी पै 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 पैसे जमवतो, थाटा माटात पोरीचं लग्न लावतो बाप, थाटा माटात पोरीचं लग्न लावतो. आणि पोरीचं लग्न लावल्याच्या नंतर हाय नाही तेवढे सगळे पैसे उडवून टाकतो. आणि समाधानानं पोरगी वाट लावताना एका कोपऱ्यात जाऊन खुशाल उभा राहतो तो बाप आहे रे. पोरगी सगळ्यांच्या पाया पडत पाया पडत पाया पडत तिची सुद्धा नजर बापाकडे जाते. माझा बाप कुठे आहे, माझा बाप कुठे आहे. पाहुण्या रावळ्यांच्या पाया पडते ती, पण तिची नजर असते माझा बाप कुठं दिसत नाहीये. गावातल्या लोकांच्या पाया पडत 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 जाते ती, पण बघत असते, तिची नजर शोधत असते माझा बाप या गर्दीमध्ये कुठं दिसत नाही. बाबा थकले असतील, दिवसभर राबले असतील, माझ्या थाटासाठी किती मोठं कर्ज केलं बापानं माझ्या. आणि सरते शेवटी पोरीला पोरीचा बाप दिसतो. सगळ्यांच्या पाया पडणारी पोरगी बापाकडे धावत जाते. आई बापाच्या पाया पडत नाही, बापाच्या खांद्याला जाऊन बिलकते आणि बापाला बोलायला लागते, बाबा बाबा जेवला नाहीत तुम्ही? आई बाप बोलतो, पोरी जेवलोय ग, सुखानं राहा. अश्रू लपवतो बरं बाप. बाप कधीच सगळ्या देखत ढस ढस रडत नाही, कधीच त्यानं त्याच्या अश्रूला मोकळं वाहू दिलं नाही. गुडघ्यात मुंडकं खुपसून पोरीला आधी वाट लावीन, आधी वाट लावीन, सगळ्यासनी रामराम करल. आणि सगळ्याला रामराम केल्याच्या नंतर अख्खं गाव जेवलं का नाही पाहिजे, अख्खं गाव जेवलं का नाही पाहतो. गावातल्यांना विचारतो जेवण झालं का सगळ्यांचं, सगळ्यांना विचारतो, पाहुण्या रावळ्यांना विचारतो जेवण झालं, जेवण झालं. आणि सगळ्यांचे जेवण झाल्याच्या नंतर पोरीला वाट लावल्याच्या नंतर आई पोरीला वाट लावल्याच्या नंतर सरते शेवटी बाप घरात एकटाच गुडघ्यामध्ये मुंडकं खुपशितो, रुमाल तोंडाला लावतो आणि ढास 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 अश्रू ढाळतो. त्याला दिसते ती पोरगी लहानपणापासूनची चिमुकली. चिमुकली शाळेत जातानाची त्याच्या नजरेला येते. बाळा शाळेत घातल्यापासून मी स्वप्न बघत होतो, माझ्या दारापुढं तुझं लग्न मोठं लावून देईन बघ. बोलू का थोडंसं? पण त्या बापाला थाटामाटात लग्न करून देण्याची वेळ येऊ द्या गड्या हो. दलिंदर पोरासोबत लग्न नका करू पोरीनो मनानेच.
बापाच्या मनानं लग्न करा. बापाच्या मनानं लग्न केलं तर बाप चांगला पोरगा बघून देईल. त्याला कळतं रे पोरी हो, त्याला कळतं 4 पावसाळे त्यानं जास्त खाल्लेत. तो जगलाय तुमच्यासाठी, राबलाय तुमच्यासाठी, झिजलाय तुमच्यासाठी. आयुष्यभर कधी मी थकलोय असं कधी म्हणला नाही बाप. त्याला न सांगता चक्क पळून जाऊन लग्न करायला लागल्या पोरी. गावात येत नाही तो बाप, धुसमुसून रडायला लागतो. ए माय, तुझा बाप तुझ्यासाठी देव आहे, तुझी माय तुझ्यासाठी देव आहे. पोरी तू पळून गेल्यापासून तुझा आजोबा सुद्धा आता मंदिराकडे पाया पडायला येत नाही ग. थरथरल्या हातानं काठी धरणारा म्हातारा 4 म्हाताऱ्यामध्ये बसत नाही. पोरी बघ जरा, तू गेल्याच्या नंतर घरची परिस्थिती काय असणार आहे बघ. तुझा बाप शेतात काम करायला जातो, अंधार पडल्यानंतर घरी येतो ग पोरी. का? माझ्या पोरीनं मला खाली मान घालायला लावली म्हणून बाप आता अंधार पडल्यानंतर शेतातून येतो, जेवण करतो, झोपी जातो. पाहुण्याच्या लग्नाला जायचं बंद केलंय ग. 4 पाहुण्या रावळ्यात जात नाही येतो आता. का? तर तू अपमान केलायस पोरी त्याचा. का? तुझा बाप तुझं वाटोळं करणार होता का? तुझा बाप दुश्मनाला देत होता. तुझ्या बापाला कळतं ना बेटा, तुझ्या बापाला कळतं चांगला नवरदेव कोण आहे, चांगला पोरगा कोण आहे, कमवता पोरगा कोण आहे. झालं रे कीर्तन, काही नाहीये. बापाच्या वचनाच्या पलीकडे जाऊ नका. स्वामी काज गुरु भक्तीन पितृ वचन सेवा पती. पितृ वचन, बापाचं वचन आजचं कीर्तन आहे. आई, मी कित्येक घरं बघितलेत बरं, बापाचा फोटो भिंतीवर लटकवलेला आहे. आणि त्या घरातल्या ताईची इच्छा असते, बाबांना मला सेवा करण्याची संधी दिलीच नाही. आमचे बाबांना अचानक केले. बाबांचे पाय चेपायचे होते, बाबाला चांगलं जेवायला द्यायचं होतं, बाबाला आराम करायला लावायचा होता, पण बाबांनी तेवढी संधी दिलीच नाही. बाबा अचानक सोडून गेले. घर पोरकं झालं. आई, जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना, माहेरात जाऊन बघ, माहेरात जाऊन बघ. बाप तुझी पिशवी भरून देणार. बाप गेल्याच्या नंतर माहेराला नाही जावंसं वाटत. आई, नाही जावंसं वाटत माहेराला. बाप गेल्यानंतर माहेरात बापाचा भिंतीवरला फोटो बघून नाही, पुन्हा माहेराची वाटच धराविषयी नाही वाटत. म्हणून आहे त्या बापाची किंमत करा. बस पितृवचन सेवा पती. राब राब राबणारा तुमचा बाप तुमच्या हिताच्याच गोष्टी करतो ना, का त्याच्या विरुद्धात जाऊन निर्णय घेता. शिस्त शिकवतो तो बाप आहे. मी नेहमी सांगत असतो, आजही परत सांगतो. एक पोरग नोकरीला वाट बघत होतं, नोकरीची. नीट ऐका नाही, शेवटचं उदाहरण सांगणार आहे मी. एक पोरग नोकरीची वाट बघत होतं, नोकरीची. मला नोकरी कधी लागते की, आणि कधी बापापासून वेगळं राहतो की, असं त्या पोराला नेहमी वाटायचं. का माहिती आहे का? बापापासून वेगळं राहावं असं त्या पोराला का वाटायचं माहिती आहे का? कारण त्याचा बाप सकाळी उठला की म्हणत होता, लाईट का बंद केल्या नाहीस घरातल्या, तो फॅन का बंद केला नाहीस, तो नळ का बंद केला नाहीस, त्या चपला व्यवस्थित का ठेवल्या नाहीस, ती पार्किंगमधली सायकल का नीट केली नाही आहेस. सारखे घरातले शिस्तीचे कामं सांगायचा. लाईट बंद कर, टी व्ही बंद कर, फॅन बंद कर, ट्यूब बंद कर, तो नळ बंद कर. सारखं या सूचना द्यायचा. पोरग कदरलं होतं. एकदा का नोकरी लागली की मग मात्र बापात राहायचं नाही असा तो विचार करत होतं. योगायोग इंटरव्ह्यूला गेलं, आणि इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर रोजच्या सवयीप्रमाणे तिथं उगाच बाहेरच्या पोर्चमध्ये एक लाईट चालू होती. पहिली त्यानं बंद केली. तिथं विनाकारण नळाचं पाणी गळत होतं बाहेर, त्या कंपनीच्या बाहेर. त्यानं तर पाणी बंद केलं. तिथं चपला अस्तव्यस्त पडल्या होत्या. त्यानं नेहमीच्या सवयीप्रमाणे, बापानं लावलेली सवय त्याला, नेहमीच्या सवयीप्रमाणे चपला व्यवस्थित केल्या. उगाच बाहेर पोर्चमध्ये एक TV चालू होता, कुणीच बघत नव्हतं. त्यानं ते बंद केला आणि मध्ये गेला. आणि साहेब लोक म्हणले, तुला नोकरी दिली. म्हणजे काही प्रश्नच नाही विचारला तुम्ही. साहेब लोक बोलले, आम्हाला तुम्हाला प्रश्न विचारण्याची गरज नाही, कंपनीला तुमच्यासारखा काळजीवान आणि शिस्तप्रिय मुलगा हवाय, तुम्हाला नोकरी दिली. पोराच्या डोळ्यात पाणी आलं. बाबा, मला तर काहीच प्रश्न नाही विचारला, मला कुठलाच नाही प्रश्न विचारला, पण मला मात्र नोकरी मिळाली. पण तुमच्या शिस्तीमुळे मिळाली. तुम्ही रोज मला TV बंद करायला लावायचात, मला नळ बंद करायला लावायचात, मला शिस्त लागली, मी आज हेच केलं, मला नोकरी मिळाली. बाबा,
तुमच्या शिस्तीमुळे मिळाली. पोरगं धुसमुसून मनातली मनात रडत होतं. पळत 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 घरी गेलं. बाप दिसला, बापाच्या गळ्याला जाऊन बिलगलं आणि बाप बोलायला लागला, बाळा का रडतोस रे? पोरगं बापाच्या गळ्याला जाऊन बिलगलं, डोळ्यातलं पाणी बापाच्या खांद्यावर पडलं आणि बाप बोलायला लागला, बाळा का रडतोस रे? का रडतोस रे? नोकरी नाही लागली का तुला? नको काळजी करू बाळा, जरी नोकरी नाही लागली ना तरी मी माझ्याकडं काही पैसे साचून ठेवलेत, मी तुला व्यवसाय टाकून देतो, रडू नको. पोरगं पुन्हा धुसमुसून रडायला लागलं आणि पोरगं बोललं, बाबा मला नोकरी मिळाली पण शाळेतल्या मार्क मेमोमुळे नाही मिळाली बाबा, लहानपणीपासून तुम्ही केलेल्या संस्कारामुळे मला नोकरी मिळाली बाबा. कशानं मिळाली आई? संस्कारानं. पितृवचन बस सेवापती एवढंच करा ना. मी बोलतच नाही, तुकोबरा बोलतायत आजच्या अभंगात, तुमच्या बापाच्या वचनाच्या पलीकडे जाऊ नका.